कोल्हापुरातील के.आय.टी. कॉलेज हे दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाणारे संस्था नसले तरी गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे कॉलेजची प्रतिमा डागाळत असल्याची टीका होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने के.आय.टी. कॉलेज परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करावी, तसेच अत्याचाराच्या आरोपातील शिक्षक सौरभ जोशी याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनजित माने यांनी केली आहे. माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की के.आय.टी. कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा नेहमीच एक दर्जेदार आणि सुरक्षित शैक्षणिक संस्थेचा दृष्टिकोन राहिला आहे. मात्र मागील वर्षभरात कॉलेजमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे संस्थेची प्रतिमाही धोक्यात आली आहे. यापूर्वी एका शिक्षिकेकडून जातीय तेढ निर्माण करणारी घटना घडली होती, तर नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात शिक्षक सौरभ जोशी यांच्यावर गंभीर अत्याचाराचे आरोप झाले आहेत. या घटनांमुळे कॉलेज प्रशासनाने आपल्या शिक्षकांवर योग्य देखरेख ठेवली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी के.आय.टी. कॉलेज परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, तसेच कॉलेजसाठी कायमस्वरूपी निर्भया पथकाची नियुक्ती करावी, अशीही मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास युवा सेनेच्या वतीने शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिल्हाप्रमुख मनजित माने यांनी दिला आहे. शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके.